नागपूरच्या अनवर लेआउट परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। समतानगर येथील एका महिलेने सकाळी पोलिसांना कॉल करून माहिती दिली की त्यांच्या घराबाहेर असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आहे। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाची ओळख पटविली। या प्रकरणात नक्की काय घडलं जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट। सकाळी 7 वाजताच्या सुमारास समतानगर येथील एका महिलेला त्यांच्या घराबाहेरील पाण्याच्या ड्रममध्ये मृतदेह दिसून आला। त्यांनी त्वरित पोलिसांना कळविलेत। मेरा नाम वर्षा देशपांडे है। मैं समतानगर आंबाटोली इलाके में रहती हूँ। ये जिनके घर ये हादसा हुआ है वो मीरा धुर्वे है। वो उनके घर में ड्रम में एक व्यक्ति मरा हुआ दिखा। वो भैया घर मालक कचरे की बाल्टी उठाने गए तो उनको दिखा वो व्यक्ति। कितने बजे? वो 6 साढ़े 6 बजे के दरमियान दिखा। तो वो बाजू वाले को बुलाने गए, बताए उनको कि भैया ऐसे ऐसे ये हो गया है करके। तो उन्होंने देखे, फिर उन्होंने पुलिस वालों को फ़ोन किए। पुलिस वाले आए, फिर उसकी बैग थी, हेलमेट था, वो सब देखे। फिर पुलिस वाले आए, उन्होंने उनकी बैग चेक किए, उनका आइडेंटिटी मिला। फिर वो दोस्त का पता चला, वो दोस्त को बुलाए, उसको पूछताछ किए कि उसने फिर बोला कि वो बोले थोड़ी मनस्थिति उसकी ये लग रही थी। उसने मेरे को मानकापुर बुलाया, मैं मानकापुर गया। फिर वहाँ से बोले दवाखाना गए, पागल खाना। फिर वहाँ से बोले दवाखाना बंद था, बोले वो कल शिवरात्रि थी। तो फिर उन लोग बोले साथ में घूमे बोले। फिर रात को शाम बोले घर आए बोले शाम को। फिर वो 10 बजे तक उनके घर में था बोले। सोने ऊपर गया बोले छत पे, पर वो सोया नहीं, निकल के आया बोले। और फिर ये इधर घटना ऐसी थी कि सुबह आज पुलिस कितने बजे आई, क्या आई? पुलिस 7:30 पौने 8 बजे के करीबन आई है। उन्होंने देखे, वो उसके दोस्तों को फ़ोन किए। पुलिस ने जो है यहाँ पे क्या क्या जब्त किया और जो वो ड्रम जब्त किया है। उसके मोबाइल थे, बैग थी, वो इतनी डायरी थी, हेलमेट था, गाड़ी थी उसकी उधर रखी हुई बोलते। सब लेके गए पुलिस? हाँ, सब पूरा पुलिस वाले लेके गए। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतदेह बॅगेत भरलेला होता। त्या बॅगेत आढळलेल्या कागदपत्रांच्या आधारे मृताची ओळख रितेश रामटेके असे करण्यात आली आहे। तो कौशल्यनगर भागातील रहिवासी असल्याचे समजलेत। विशेष म्हणजे मृतदेहावर कोणत्याही जखमेचे निशाण नव्हते। तपासादरम्यान त्याचा मित्र घटनास्थळी आला आणि त्याने मृताची ओळख पटवली। त्याने पोलिसांना सांगितले की रितेशने त्याच्याशी शेवटच्या संभाषणात मानसिक अस्वस्थतेचा उल्लेख केला होता। तो उपचारासाठी हॉस्पिटलला जायची तयारी दर्शवित होता, मात्र डॉक्टर भेटले नाही। त्या दिवशी दिवसभर तो मित्रांसोबतच होता। सायंकाळी दोघांनी जेवण केले। त्यानंतर रितेश मित्राच्या घराबाहेर झोपला, मात्र रात्री कधी उठून गेला आणि ही दुर्घटना कशी घडली याची त्याला कल्पना नाही। सध्या पोलिसांनी मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे। शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे। साधारण आज सकाळी 7च्या दरम्यान मिहिलाल धुर्वे, जे प्लॉट नंबर 25 अनवर लेआउट समतानगर येथे राहतात, त्यांनी पोलिसांना कळवलं की त्यांच्या घराच्या बाहेर जो एक प्लास्टिकचा पाण्याने भरलेला ड्रम होता, त्याच्यामध्ये एक माणसाची बॉडी दिसून येत आहे। त्यामुळे तात्काळ आम्ही तिथे पोलीस स्टेशनचे आमचे स्टाफ अधिकारी आम्ही स्वतः देखील तिथे पोहोचलो। त्या ड्रमच्या बाजूला त्याची एक बॅग पडलेली, त्या मृतकाची बॅग पडलेली होती, ज्याच्यामध्ये त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल वगैरे सगळ्या वस्तू पडलेल्या होत्या। त्याच्यावरून त्या मृतकाचं नाव रितेश रामटेके, कौशल्यनगर अजनी पोलीस स्टेशनच्या आधी तिथे राहणारा असल्याचं समजून आलं। फॉरेन्सिक टीम बोलवली गेली, ती बॉडी काढली गेली। त्याच्यावरती कुठल्याही जखमा किंवा काही इतर झटापटीच्या खुणा कुठल्या दिसून आल्या नाही। त्याच दरम्यान त्याचा मित्र गोपाळ बेसरकर हा त्या ठिकाणी आला आणि त्याने त्याला ओळखून सांगितलं की हा माझा मित्र आहे, गेल्या 15 वर्षापासून आम्ही मित्र आहोत। आणि काल सकाळी त्याने मला फोन करून सांगितलं होतं की माझी मानसिक स्थिती ठीक नाही आहे, मला डॉक्टरकडे जायचं, तू माझ्याबरोबर ये। त्याप्रमाणे काल सकाळी साधारण 10च्या दरम्यान ते मानकापूर चौकामध्ये भेटले। तिथून ते मेंटल हॉस्पिटलमध्ये गेले होते तपासणीसाठी, परंतु शासकीय सुट्टी असल्यामुळे डॉक्टर उपलब्ध नव्हते आणि त्यांची डॉक्टरशी भेट झाली नाही काल। त्यानंतर त्याला दुसरं काही काम नसल्याने तो दिवसभर त्या गोपाळ बेसरकर बरोबर त्याच्या कामाच्या ठिकाणी फिरत होता, जो सेल्समन आहे त्याच्यासोबत फिरला। संध्याकाळी 7च्या दरम्यान ते बेसरकरच्या घरी आले। घरी आल्यानंतर तिथेच त्याने जेवला आणि तिथेच झोपण्यासाठी बेसरकरने सांगितलं। तो घराच्या बाहेर झोपला होता। बेसरकर फॅमिली त्याच्या घरामध्ये आतमध्ये झोपली होती।
त्यामुळे त्या बेसरकरलाही माहिती नाही की ते कधी उठून तिथून गेलेला आहे. सकाळी त्याला माहिती पडल्यानंतर तो तिथे आला. बेसरकर आणि घटनास्थळाचं अंतर साधारण 350-400 मीटरचं अंतर आहे, जास्त अंतर नाही आहे. बॉडी आपण पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जर काय निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत. पाण्याच्या ड्रममध्ये सापडलेल्या मृतदेह कोणत्याही जखमा नसताना हे मृत्यूचा संशयास्पद प्रकार आणि मृताच्या मित्राची माहिती हे सर्व तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. या प्रकरणात पुढे काय उलगते ते पाहणे गरजेचे आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.